हॅलो, हाय फ्रेंड. कसे आहात तुम्ही? आय होप सगळे ठीकच असतील. तर माझ्या छोट्याशा YouTube चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत करत आहे. तर चला, आज मी घेऊन आलेले आहे एक नवीन रेसिपी. तर आपण आज बनवणार आहे पनीर अंडा आणि त्यासाठी मी काय साहित्य घेतलेलं आहे ते तुम्हाला दाखवते. 2 कांदे घेतलेले आहेत, त्याला कट करून घेतलेले आहे. 1 टोमॅटो ते पण कट करून घेतलेलं आहे. आलं, लसूण आणि कोथिंबीर हे सगळं मिश्रण आपल्याला मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे. तर तुम्ही पाहिलं असेल एक छोटंसं भांडं घेतलेलं आहे. त्यामध्ये थोडंसं ऑइल मी टाकलेलं आहे आणि हे 2-3 अंडे मी फोडून त्यामध्ये ॲड करणार आहे. आपल्याला थोडंसं मीठ आणि मसाला टाकून ह्याला फेटून घ्यायचं आहे. तर आपण हे पाहू शकता तुम्ही मी हे अंडे फोडलेले आहे. तर तुम्ही पाहू शकता मी ह्याच्यामध्ये थोडासा मसाला आणि मीठ ॲड केलेलं आहे आणि आता आपल्याला ही चांगल्यापैकी फेटून घ्यायची आहे. तर आपण फटाफट याला फेटून घेऊया. तर आपलं अंडे फेटून झालेले आहे. आता मी एक कढई ठेवलेली आहे. कढईमध्ये 1 तांब्या पाणी ॲड करणार आहे. कारण का आपल्याला थोडंसं स्टँड वगैरे ठेवणार आहे आणि त्याच्यावरती ते भांडं ठेवणार आहे. तुम्ही पाहू शकता मी स्टँड ठेवलेला आहे आणि आपण जे भांड्यात आपण अंडी मिक्स केली होती, ते मी ठेवणार आहे. आता ह्याला झाकण ठेवून 10 मिनिटासाठी असंच उकळी येऊन देणार आहे. तर आपले 10 मिनिटं झालेले आहे. तर तुम्ही पाहू शकता आपलं जे अंड्याचं बॅटर तयार केला होता आपण, तर तुम्ही पाहू शकता मी ह्यात सुरी टाकून चेक केलेलं आहे, की आपलं कुठं म्हणजे शिजलं आहे का नाही ते चेक केलेलं आहे. तर आपलं शिजून तयार झालेलं आहे. ते ह्याला मी खाली उतरून घेते आणि ह्याला नंतर मी थंड होऊन देणार आहे आणि नंतर ह्याचे कट करणार आहे पीसमध्ये. आणि आता तुम्ही पाहू शकता मी दुसरीकडे ठेवलेली आहे. कारण का आपण जे मसाले घेतले होते कांदा, टोमॅटो, आलं, लसूण, कोथिंबीर ते मी पूर्णपणे मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेलं आहे आणि आता आपल्याला कढईमध्ये थोडंसं तेल ॲड केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये मी आता 1 ते 2 तमालपत्र ॲड करणार आहे. आपलं तमालपत्र, तेल वगैरे गरम झालेलं आहे. तर तुम्ही पाहू शकता. आधी मी कांदा प्युरी करून घेतली होती. ते ह्याच्यामध्ये ॲड केलेली आहे आणि ह्याला आपण चांगल्यापैकी तळून घेणार आहे. ह्याला पूर्ण असं तेल सुटेपर्यंत. तर तुम्ही पाहिलं समजायचं आपल्या प्युरीला पूर्णपणे तेल सुटलेलं आहे आणि आता मी नंतर ह्याच्यामध्ये 1 टोमॅटो तर 1 टोमॅटोची प्युरी मिक्सरमध्ये बारीक करून घेतली होती, ते पण ह्याच्यामध्ये ॲड केलेली आहे आणि हे पण मी दोन्ही मिश्रण पूर्णपणे चांगल्यापैकी तळून घेणार आहे. कारण का आपल्याला म्हणजे असं कच्चपणा वगैरे राहायला नको आणि त्याचा वास पण यायला नको म्हणून मी पूर्ण असं चांगलं तळून घेणार आहे आणि व्हिडिओ न स्किप करता पूर्ण व्हिडिओ असाच कंटिन्यू पुढे पाहत राहा.
तर तुम्ही पाहू शकता मी आलं, लसूण, कोथिंबीर हे मिक्सरमध्ये बारीक करून घेतलं होतं. ह्याच्यामध्ये ॲड केलेला आहे. पण तो व्हिडिओ माझ्याकडनं स्किप झालेला आहे. तर आता मी ह्याच्यामध्ये 1 चमचा मटण मसाला, 1 चमचा चिकन मसाला टाकलेला आहे. आता एक अर्धा चमचा हळद टाकणार आहे आणि एक आपला चमचा अर्धा चमचा घरगुती मसाला आणि थोडंसं यात मीठ ॲड करणार आहे आणि हे पण आपल्याला पूर्ण चांगल्यापैकी एकदम मिश्रण असं छान तळून घ्यायचं आहे. हे पहा मी ह्यात म्हणजे मीठ पण टाकलेलं आहे आणि ह्याला आपण चांगलं तळून घेऊया. तर आपला चांगला हा मसाला तळून झालेला आहे. आता ह्याच्यामध्ये मी 3 चमचे दही ॲड करणार आहे. कारण का दहीचा फ्लेवर एकदम छान वाटतो. म्हणून थोडंसं दही ह्याच्यामध्ये ॲड केलेलं आहे. आपलं नाहीतरी टोमॅटो वगैरे आहे आंबटपणासाठी, पण तरी पण थोडंसं टेस्ट वाढवण्यासाठी मी टाकलेलं आहे. तर ह्याला पण आपण थोडं चांगलं तळून घेऊया आणि दुसऱ्या साईडला गॅसवरती मी थोडं पाणी गरम करून घेतलेलं आहे. कारण का आपल्याला म्हणजे ग्रेव्ही टाइप आपल्याला भाजी बनवायची आहे, तर थोडीशी पाणी गरम करून टाकलं तर छानच भाजी होती. तर तुम्ही पाहू शकता पूर्ण असं साईडने तेल निघलेलं आहे. म्हणजे आपला मसाला पूर्ण रेडी झालेला आहे. आता मी ह्यामध्ये अर्धा ग्लास पाणी गरम करून घेतलं होतं ते ह्याच्यामध्ये ॲड केलेलं आहे आणि ह्याला थोडीशी तर आपलं फायनली तर हे पाहू शकता तुम्ही किती छान असं शिजून तयार झालेलं आहे. तुम्ही पाहू शकता एकदम रेडीमेड पनीरसारखं झालेलं आहे. तर एकदम स्पंचिंग वगैरे छान मस्तपैकी झालेलं आहे. आता ह्याला मी कट करून घेणार आहे छोटे-छोटे पीसमध्ये. तर तुम्ही पाहू शकता आपल्या भाजीला भरपूर असं तेल सुटलेलं आहे आणि ग्रेव्ही वगैरे परफेक्ट अशी झालेली आहे. आता ह्याच्यामध्ये मी जे अंडा पनीर रेडी केला होता ते आणि कट करून घेतले होते, ते ह्या ग्रेव्हीमध्ये ॲड करणार आहे. तर फायनली आपली डिश बनवून झालेली आहे. अंडा पनीर. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? नक्की मला सांगा आणि व्हिडिओ जर आवडल्यास तर मला नक्की व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण का सबस्क्राईब जर केलं तर माझ्या छान-छान रेसिपी तुम्हाला बघायला मिळतील आणि एका सबस्क्राईबने जर कोणाचं भलं होत असेल तर प्लीज फ्रेंड्स सबस्क्राईब करा. अशा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये छान-छान रेसिपी मी घेऊन येत जाईन. काळजी घ्या, खात राहा, आनंदात राहा, सुखी राहा. असं हेच माझं शेवटचं म्हणणं आहे, बाकी काही नाही. चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय. टेक केअर. काळजी घ्या.